येशूच्या नावात सलाम. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो. ह्याच्यामध्ये आज आपण एक वचन वाचणार आहोत. हे आहे पहिलं थेसलनिकास पत्र, याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन. ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी किंवा देवासाठी धन्यवाद नेहमी द्या. भरपूर वेळेस धन्यवाद दिल्यामुळं आपले मार्ग मोकळे होतात आणि कुरकुर केल्यामुळं आपले मार्ग बंद होतात. देव पाठ फिरवतो. ज्यावेळेस इस्रायल लोकांनी मिसरवरून परत येताना कुरकुर केली, त्यावेळेस देवाने त्यांची वाट धोपली, म्हणजे त्यांना दिसेना ती वाट कुठे आहे. 40 वर्ष त्यांना रानात फिरवलं. त्यामुळं प्रत्येक वेळेस तुम्ही विचार करा की आपण ज्यावेळेस कुरकुर करतो त्यावेळेस आपले मार्ग बंद होतात आणि ज्यावेळेस आपल्याला आपण देवाला धन्यवाद देतो कुठल्याही सिच्युएशनमध्ये, भले समोरचं गोष्टी निगेटिव्ह जाऊन दे, तुम्हाला तुमचे रिझल्ट्स मिळत नाही आहे, तुम्ही जे काय करताय त्यासाठी तुम्हाला म्हणजे तो रिझल्ट येत नाही, तुम्हाला सक्सेस मिळत नाही, तरी पण तुम्ही देवाला धन्यवाद करा की आज मी जिवंत आहे, आज माझ्या जीवनात तुझं कार्य आहे, तू माझ्याबरोबर आहेस, ह्यासाठी मी धन्यवाद करतो. हे नेहमी तुम्ही धन्यवाद करत जा. उठल्या उठल्या देवाला धन्यवाद द्या, झोपताना देवाला धन्यवाद द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही त्याला धन्यवाद द्या आणि बघा तुमचे मार्ग नक्की मोकळे होतील. आणि हे जे वचन आहे ह्याला अनुसरून तुम्ही धन्यवाद द्या. देवाच्या प्रत्येक कार्याला धन्यवाद द्या, तुमचे मार्ग नक्कीच मोकळे होतील. जर कुरकुर केला तर तुमचे मार्ग 100% मोकळे होणार नाही आहे, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार नाही आहे. कुरकुर करून तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही जे देव तुमच्यासाठी करणार आहे ते पण होणार नाही. त्यामुळं धन्यवाद द्या, देवाचं गौरव करा, देवाच्या नावाला महिमा द्या, देवाची महिमा वाढला. हे तुम्ही केला तर तुमचं मार्ग नक्की मोकळे होतील. येशूच्या नावात